नमस्कार, मी सरिता. कोलकात्यात घडलेल्या अमानुष आणि पाशवी अत्याचारात प्राण गमावलेल्या महिला डॉक्टरसाठी मी श्रद्धांजली वाहते आणि पुन्हा देशामध्ये कधीच हा प्रकार घडू नये यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करते. मी आज एक एकपात्री नाटक सादर करणार आहे. कृपा करून कुणीही कुठल्याही राजकीय पक्षाचा थेट संबंध ह्याच्याशी लावू नये. आई करवीर निवासिनी, तुला प्रणाम. अगं, आज मी इथे तुझ्यासाठी हे ओटी आणि नारळ घेऊन आलोय. मला कौल दे. अगं, मी मुख्यमंत्री बनायची स्वप्न पाहत आहे. मी मी एकेकाळचा गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री, पण आज प्रदेशाध्यक्ष पदच उरलं ग. अगं, मी तुझा निस्सिम भक्त. हे बघ तुझ्यासाठी काय घेऊन आलोय. मला कौल दे आणि ह्या निवडणुकीत तू मला मुख्यमंत्री बनव. माझे वडील 80चे झाले, नाबाद 80. तेव्हापासून स्वप्न पाहत होते मी एके दिवशी पंतप्रधान बनेल. 84 वय येऊन ठेपलं ग, पण पंतप्रधान पद नाही भेटलं. मलाही मुख्यमंत्री बनायचंय ग. माझा सखा उपमुख्यमंत्री झाला. आई करवीर निवासिनी, कौल दे आणि मला मंत्रीपद दे. आज की ताजा खबर, आज की ताजा खबर, आज की ताजा खबर. निर्भया के 4 आरोपियों को शिक्षा. अरे रे, हे माझेच पाळीव कुत्रे. बरेच जण मेले एकदाचे, नाहीतरी कुठेतरी गंडवायचेच होते. हे पाळीव कुत्रे हे साधे नाही. यांना सतत काम उत्तेजना देणारे ड्रग्ज देऊन मी तयार केलं होतं. आणि हे इतके प्रामाणिक होते की मालकाने छू म्हटल्याबरोबर हे एखाद्या स्त्री, बालिका आणि वृद्धेच्या शरीरावर जाऊन तिचे लचके तोडून तिला घायाळ करत होते. बरं झालं गेले एकदाचे. अगं आई करवीर निवासिनी, हे राजकारण आहे. यामध्ये सर्वांची हात रक्ताने बनवलेली आहेत. कुणी दुसऱ्या तांदळाचा नाही ग. मी जी विकास कामं केली ती तू बघ ना. मुख्यमंत्री बनण्यासाठी आज मी एक मातब्बर नेता आहे. आणि पाप ते ही सर्व करतात. हे जे पाळीव कुत्रे होते ते आता माजलेले कुत्रे बनले आणि त्यांचा जो मालक जल्लाद होता तो मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहू लागलेला आहे. अरे, भेटेलच रस्त्यात एखादी बिचारी, काढा त्यांच्यावर काटा. आपल्याला रोज बातम्यांना देण्यासाठी काहीतरी पाहिजे ना. तर अगं आई करवीर निवासिनी, माझे वडील वारकरी. आम्ही वारकरी. हे पांडुरंगा विठ्ठला, आम्ही वारकरी. आम्हाला ओळखा, आमचा खरा चेहरा ओळखा. आम्ही वारकरी. धन्यवाद. महाराष्ट्राच्या जनतेला हात जोडून विनंती आहे की ही जी लोक आहेत, एका वारकऱ्याच्या वेशात जे धारकरी लपले आहेत, त्यांना तुम्ही नक्की ओळखा आणि विचार करूनच मतदान द्या. आपल्या आया बहिणींची आबरूही आपल्याच हातात आहे.